हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयांशमध्ये मी श्रेयांश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4th इंग्लिश लेसन अ ग्रेट लीडर. चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूया. अ ग्रेट लीडर. लीडर म्हणजे नेता. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड. महात्मा गांधी हे जगातील महान नेत्यांपैकी एक होते. Other leaders win wars by hurting others and killing them. इतर नेते होते ते इतरांना त्रास देऊन आणि त्यांना मारून लढाई जिंकत होते. वॉर्स म्हणजे लढाई. महात्मा गांधी did not use any arms and weapons like guns, rifles or bombs. महात्मा गांधी यांनी बंदूक, रायफल्स किंवा बॉम्ब्स यापैकी कोणत्याही शस्त्राचा वापर केला नाही. वेपन्स म्हणजे शस्त्र. अँड येट ही वॉन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. आणि तरीही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची लढाई जिंकली. पीपल लव्हिंगली कॉल्ड हिम बापू और बापूजी, फादर ऑफ द नेशन. लोक त्यांना प्रेमाने बापू किंवा बापूजी म्हणतात, म्हणजेच फादर ऑफ द नेशन. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयरन विल. गांधीजींची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होती. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग ही डिड इट नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज. जर त्यांनी ठरवलं की एखादी गोष्ट करायची की ते ती गोष्ट करायचीच, मग ते कितीही कठीण असली तरी चालेल. वन डे he decided that he would have an early morning prayer every day. एके दिवशी त्यांनी ठरवलं रोज सकाळी उठून प्रार्थना करायची. From that day onwards he never missed the prayer. त्या दिवसानंतर त्यांनी कधीही प्रार्थना चुकवली नाही. ते रोज सकाळी उठून प्रार्थना करायचे. गांधीजी gave a lot of importance to truth, simplicity and non-violence, that is not hurting others. ट्रूथ म्हणजे सत्य, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. गांधीजींनी सत्य, साधेपणा आणि अहिंसा या गोष्टींना खूप महत्त्व दिले. गांधीजी's ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल, जस्ट अ लॉयन क्लॉथ, अ धोती worn above the knees and sometimes a shawl. गांधीजी खूप साधे कपडे घालायचे. ते फक्त गुडघ्याच्या वर धोती घालायचे आणि कधीतरी शॉल घ्यायचे. लायन क्लॉथ म्हणजे धोती. Could he not afford fancy fashionable clothes? गांधीजी फॅन्सी आणि फॅशनेबल कपडे घेऊ शकत नव्हते का? Of course he could. नक्कीच ते घेऊ शकत होते. But this simple lion cloth was a deliberate choice. Deliberate choice म्हणजे मुद्दाम निवडणे. पण त्यांनी साधी धोती मुद्दाम निवडली होती. How did he come to make his choice? त्यांनी असे कपडे का निवडले असतील? Once गांधीजी was on a lecture tour in Odisha. एकदा गांधीजी लेक्चरसाठी ओडिशाला गेले होते. Usually, men and women gathered in large numbers to listen to him. बऱ्याचदा खूप जास्त स्त्री आणि पुरुष त्यांचं लेक्चर ऐकण्यासाठी जमत असत. In Odisha, however, women were not seen at these public meetings or lectures. पण ओडिशामध्ये त्यांच्या लेक्चरसाठी स्त्रिया दिसल्यात नाही. On making inquiries, Gandhiji found that the people in that part of the country were so poor that their women folk had not a decent thing to wear. जेव्हा गांधीजींनी याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना कळले त्या भागातील लोक खूप गरीब होते. तिकडच्या स्त्रियांकडे घालण्यासाठी चांगले कपडे नव्हते. Therefore they kept away from public functions. त्यामुळे त्या पब्लिक फंक्शन्स पासून लांबच राहत असत. गांधीजी वॉज डीपली पेन्ड टू हिअर धिस. गांधीजींना हे ऐकून
खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. फ्रॉम दॅट डे ही डिसाइडेड टू वेअर द बेअर मिनिमम ऑफ क्लोथ्स. त्या दिवसापासून गांधीजींनी ठरवलं कमीत कमी कपडे घालायचे, जेवढी गरज आहे तेवढेच कपडे घालायचे. बी इट कोल्ड और हॉट ही नेवर चेंज हिज सिम्पल ड्रेस. थंडी असू दे किंवा गरमी असू दे, त्यांनी त्यांचे साधे कपडे कधीच चेंज केले नाही. Once he had gone to England to attend a very important conference. एकदा ते इंग्लंडला खूप महत्त्वाच्या कॉन्फरन्सला गेले होते. कॉन्फरन्स म्हणजे मोठी मीटिंग, जिथे लोक एकत्र येऊन महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करतात. किंग जॉर्ज ऑफ इंग्लंड gave a reception to the participants of the conference at his palace. इंग्लंडचे किंग जॉर्ज यांनी कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्या लोकांना त्यांच्या पॅलेसमध्ये रिसेप्शन दिलं होतं. पीपल रिसिव्ड बाय द किंग हॅव टू ड्रेस अप इन अ सर्टन वे. त्या रिसेप्शनला जे लोक जाणार होते त्यांनी व्यवस्थित चांगले कपडे घालून जायचं होतं. ॲट दॅट टाइम इंग्लंड रूल्ड ओव्हर इंडिया. त्यावेळी भारतावर इंग्लंडचं राज्य होतं. पीपल इन इंग्लंड वॉन्टेड टू नो इफ गांधीजी वुड चेंज द स्टाईल ऑफ हिज ड्रेस टू सी द किंग. इंग्लंडमधील लोकांना जाणून घ्यायचं होतं की आता गांधीजी त्यांची कपडे घालायची स्टाईल बदलतील की नाही. गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वुड बी ड्रेस्ड इन हिज युज्युअल वे इवन वेन व्हिजिटिंग द किंग ऑफ इंग्लंड. गांधीजींनी स्पष्ट केलं की जरी इंग्लंडच्या राजाला भेटायला जायचं असलं तरी ते त्यांच्या नेहमीच्या साध्या कपड्यातच जाणार. He would wear the dress of the people whom he represented. ते ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात त्यांचाच पोशाख ते घालत असत. रिप्रेझेंटेड म्हणजे प्रतिनिधित्व करणे. गांधीजी वॉज नॉट बॉदर्ड बाय what style of dress the British approved of so long as the poor people in his country did not have enough clothes to wear. आपल्या देशातील लोकांकडे घालण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत म्हणून गांधीजींना ब्रिटिशांनी अप्रूव्ह केलेल्या कपड्यांच्या स्टाईलचा त्रास झाला नाही. Finally the king had to welcome at his reception this great man dressed in a simple lion cloth and a shawl. शेवटी राजाला त्यांच्या रिसेप्शनला सिंपल धोती आणि शॉल घातलेल्या महान व्यक्तीला म्हणजेच गांधीजींना वेलकम करावं लागलं. The king himself was dressed quite extravagantly. Extravagantly म्हणजे विलक्षण, महागडे. राजाने स्वतः अतिशय विलक्षण महागडे कपडे घातले होते. गांधीजी was asked whether he had enough clothes on for meeting with the king. गांधीजींना विचारलं गेलं, तुमच्याकडे राजाला भेटायला येण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते का? He replied that the king had enough clothes on for both of them. त्यावर ते म्हणाले, राजाकडे आम्हा दोघांना पुरेसे कपडे आहेत. Millions of poor people in India felt happy that Mahatma Gandhi dressed like them. भारतातील लाखो गरीब लोक महात्मा गांधी त्यांच्यासारखे कपडे घालतात म्हणून खुश होते. Although Mahatma Gandhi did not use any destructive weapons, he had millions of staunch followers. Destructive म्हणजे विध्वंसक, विनाशकारी. जरी गांधीजींनी कोणतेही विनाशकारी शस्त्र वापरले नाही तरी त्यांचे लाखो स्टॉन्च फॉलोअर्स म्हणजे कट्टर अनुयायी होते. गांधीजी showed all the suppressed people in the world the new path of सत्याग्रह. गांधीजींनी ज्यांच्यावर जुलूम झालेला आहे अशा लोकांना सत्याग्रहाचा नवीन मार्ग दाखवला. He is remembered for his greatness not only in India but in all parts of the world. गांधीजींच्या महानतेची फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात आठवण काढली जाते. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.